श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची। ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी। एके समया पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकोनी कानी तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन। यासी 7 दिवस झाले काही अनुभवान आले तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले। त्यांनी काढिली एक युक्ती बोलावुनी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती। म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रूसी बट्टा लागेल आमुचा। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक। तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेढीवरी। उभयतांसी ते मानले तात्काळ तयापरी केले तो नवल एक वर्तले ऐका सादर होवोनी। अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला हे सांगावया पंडिताला। मारवाडी आला आनंदे पंडिते ऐकोनी वर्तमान आनंद झाला त्या लागोन। हरिभाऊ ते भेटोन वृत्त निवेदन केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य। कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी। वार्ता ऐकोनी उभयतांसी चमत्कार वाटला ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य। ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती। आम्ही पाहोनिया स्वामी मूर्ती जन्म सार्थक करो की। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयन पाहती न लवती तयांचे। तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले। पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले। तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले। तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणोनी ते ऐका। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। आकाशात पतितं तोयम यदा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवं प्रति गच्छति।
संतोषले त्याचे मन. मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तया ते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहुनी. त्यांचे करावे म्हणोनी विचारिले समर्था ते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे स्वामी चरणा दृढ जडले मनते. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी. आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयांसी. आनंदे आले मुंबईसी हरिभाऊंच्या मानसी. ध्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता. स्वस्थता नसेची चित्ता गोडन लागती संसार वार्ता. चैन नसे क्षणभरी असो पुढे त्रिवर्गांनी. चांदीच्या पादुका करवोनी अर्पावया स्वामी चरणी. आले अक्कलकोटा ते भक्तजनांचा कैवारी. पाहोनिया डोळे भरी माथा ठेविला चरणांवरी. बहुत अंतरी सुखावले चांदीच्या पादुका आणिल्या. त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवस पर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येवोनी. दर्शन घेवोन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्या प्रती घेवोनिया मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कपनी झोळी समर्थे तयासी दिदली. ती घेवोनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरी भाऊंचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधोनी राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकोनिया ऐसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेवोनी. सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविला झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सूत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तात्काळ गेली भवव्यथा. उपरीत झाली चित्ता षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्ती सव निश्चिती ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे. सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू. भवसागर पैलतीरू उरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊंनी काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करोनी ठेविले तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता घेत उरबडवोनी. म्हणे जोडोनिया कर लुटविता तुम्ही संसार. हा नवे बरवा विचार दुःख लागेल भोगावे. आजवर अब्रूने दिवस काढिले आपण. परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हसतील सकल जन धिक्कारतील पिशून. उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ही कैसी. त्यागोनिया संसार सुखासी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगोन
पुढे येता वृद्धपण मग करावे मोक्ष साधन सेवावे वनतपार्थ आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपणा तुम्ही संसार सोडोनी जावोनी बसाल जरीवनी तरी मग सांगा कोणी मजलागी पोसावे माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवोन आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी तुम्ही म्हणाल मजसवे तू ही घरदार सोडावे मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही आता जरी आपण संसार टाकीला लुटोन हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होतसे विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया ऐशी तियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे परी तारेच्या चित्तात षड्रिपू होते जागत संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिणी त्यांनी तिदला झडपोनी आपणाधीन केलेसे त्या योगे सद्विचार तियेसी न सुचे अणुमात्र धरोनिया दुराग्रह स्वामी सूता बोधितसे षड्विकार त्या लागोनी रमला जो स्वामींचरणी दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र ये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माजी स्थापिल्या कामठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होवोनी गोसावी मठा माजी राहिले धन्य धन्य ते स्वामी सूत गुरुवाज्ञेने झाले विरक्त परिजन त्या ते निंदित नाना दोष देवोनी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले भवदुःख इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भाविक परिसोत षोडशोऽध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।